भाई आता गेला असता फोन भाई. गुड मॉर्निंग गाईस. हो रात्रीच ठरवलं होतं ॲक्च्युली कुठेतरी जाऊया सकाळी राईडला. आणि पण मी काय ठरवलंच नाही कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे. हो मग अशी अचानक मनात आलं की पालीच्या गणपती बाप्पाला जाऊन येऊया. अचानक मनात आलं तर माहीत नाही ते किती गर्दी असेल काय असेल. कारण आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री दिवशी मंदिरात गर्दी होतेच सगळ्याच. तुम्हाला टँक बॅग दाखवतो माझी. हो इपिक या टँक बॅग. चला गणपती बाप्पा मोरया. व्ह्यू काय दिसतंय तुम्हाला काय माहिती नाही मला. छान तर वाटतंय खूप. सकाळी सकाळी असं निघायला चांगलं वाटतं बाहेर. आणि काय माहीत अचानक आता म्हणजे मी समजत नव्हतं म्हणजे मी ठरवलं नव्हतं की कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे. जायचं मनात होतं पण कुठे जायचं आहे माहिती नव्हतं. ही शपथ मी वाईड अँगल चालू केलं का माहीत नाही. हां आता मी काय बोलत होतो की म्हणजे जायचं कुठे ते ठरलं नव्हतं माझं. कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे. सकाळी उठल्यानंतर एक तर ॲक्च्युली लवकर उठून जायचं होतं. पण जेव्हा मी बघितलं तेव्हा वाजलेले 5:30. 5:30 वाजता उठलो मी. फ्रेश वगैरे झाल्यानंतर मला असं म्हणजे विचारच करत होतो की कुठे जाऊयात आपण कुठे जाता येईल. जे असं 100 किलोमीटर वगैरे असेल तर कसं आपल्याला एक कन्व्हिनियंट पडतं की चल 100 किलोमीटरचं जर कसंही आपण कंप्लीट करू शकतो. सो अचानक मनात आलं पालीच्या गणपती बाप्पाला जायला पाहिजे. कारण खूप टाईमपासून मी एकदाच गेलो आहे तिथे. तेव्हा स्वप्नीलसोबत गेलो होतो. सो आत्ता काय माहीत नाही माझ्या मनात आलं तर बोललं तिथे जाऊन येऊयात. सो आपण जाऊयात आणि बघूयात आता कसं होतं गणपती बाप्पाचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया. थोडं फ्युलअप पण करायचं आहे कारण परत नंतर शोधत कुठे बसणार. भरपूर सारे रायडर्स आहेत माझ्यासोबत लेट उठलेले वाटतं. दिसले आत्ता तुम्हाला काय माहिती दिसलेत का नाही. त्याच्याकडे गोप्रो मी फोन लावला माझं हेल्मेट पूर्ण जड झालंय. येईल एक दिवशी आपल्याकडे सुद्धा. सगळे रायडर्स एकमेकांना समजूनच घेणारे असतात असं बघायला गेलं तर. तुम्हाला सपोर्ट करणारेच मिळतील. एक वेळेस तुमच्या जवळ जे तुम्हाला सपोर्ट नाही करणार पण जी बाहेरची लोकं असतात ना ती खूप जास्त सपोर्टिव्ह असतात. इवन तुम्ही कधी राईडला जाल ना तर तुम्हाला समजेल. A few moments later. लावू दे मग मी बोलतो तुमच्यासोबत. पण टाकायचं आधी. फोन बिन टाईट आहे. हेल्मेट थोडं वजन होतं मला आवडत नाही. म्हणजे इन सेन्स हा जो सेटअप आहे तो ना आवडत. फोनचा बेकार वाटतं जाम वजन होतं. काय करणार पण आता प्लॅनच जरा भलते चालू आहे सध्या. नाही तर आत्तापर्यंत होता आपल्याकडे ॲक्शन कॅमेरा असता सॉरी. पण सध्या काही वेगळे प्लॅन सुरू आहेत.
कुठेतरी जायचा प्लॅन चालू आहे. तुम्हाला कळेलच आता कुठे जाणार आहे कुठे नाही ते. यूट्यूबला व्हिडिओ त्याची येईलच, त्याचा ब्लॉग येईलच व्हिडिओ जो आमचा प्लॅन चालला आहे त्याचा. आणि त्या प्लॅनमध्ये असा एक ट्विस्टसुद्धा आला आहे, तर तुम्हाला ती व्हिडिओ बघणं भागच आहे. कारण तो जो सीन झाला आहे ना, तो जर तुम्ही बघितलं तर तुम्हालासुद्धा खूप जास्त मजा येईल. आणि वा 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 काय सनराईज आहे यार. सूर्य बघा, सूर्यदेव किती छान दिसतात, एकदम प्रॉपर असा सूर्य दिसतोय समोर. तुम्हाला दिसतोय का माहीत नाही मला, पण मला तर दिसतोय. तर काय करणार, फोनचा सेटअप आहे, तुम्हाला पण ॲडजस्ट करायला लागेल थोडंफार, मलासुद्धा. आय थिंक तुम्हाला दिसतच असेल की, कारण थोडासा तर ठीकठाक आहे तिचा वाईड अँगल या फोनचा. म्हणजे ॲक्च्युली माझ्या फोनचा वाईड अँगल खूप जास्त चांगला होता, पण बरोबर मी हे जे चालू केला व्हिडिओज बनवायला आणि त्याच वेळेस माझ्या फोनचा वाईड अँगल खराब झाला. हा फोनसुद्धा हेवी आहे आणि कॅमेरासुद्धा ठीकठाक आहे एकदमच. आपण आता आहोत पनवेलला आणि 1 तास दाखवत आहे. 63 किलोमीटर्स बाकी आहेत पालीच्या गणपतीला पोचायला. सो 9चा टायमिंग दाखवत आहेत, 9, 9:30, 9:15चा टायमिंग दाखवत आहे, 9:15, 9:30चा. बघूयात आता किती वेळ लागतो आपल्याला. आत्ता वाजले आहेत 7:51, म्हणजे 7:50 झालेत सध्या. सो बघूयात आता किती वेळ लागतो. आपण आता मी काय लावत नाही, तिथे पोचल्यावरतीच तुम्हाला जो काय ते दाखवेल. ठीक आहे, सो बघत राहा व्हिडिओ पूर्ण. नाही, 9:30 वाजता पोचलो आपण. ही पार्किंग आहे, गणपती मंदिराची पार्किंग इथे. आणि आता आपण आज जाऊयात. इकडे चप्पलचं स्टँड आहे, पण कोण आहेच नाही आतमध्ये काम करायला. सेल्फ सर्विस 153 मध्ये ठेवले. पण आता जाऊयात मंदिरात. अष्टविनायकांपैकी एक असं मंदिर जिथे गणपती बाप्पा चक्क आपल्या भक्ताच्या नावाने ओळखले जातात. हो, पालीचे श्री बल्लाळेश्वर. या स्थानाचं महत्त्व म्हणजे लांडग्या बल्लाळच्या अफाट भक्तीसाठी बाप्पा स्वतः पाषाणातून प्रकट झाले. अष्टविनायकांपैकी हे एकमेव मंदिर आहे जिथे बाप्पाला नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक नाही तर बेसनचे लाडू दिले जातात. मंदिराची शांतता आणि इथल्या ऐतिहासिक पोर्तुगीज घंटा मनाला एक वेगळीच प्रसन्नता देते. जर तुम्ही कोकणाच्या वाटेवर असाल किंवा अष्टविनायक यात्रा करत असाल तर पालीच्या या श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला विसरू नका. चला तर मग घेऊयात बाप्पाचा आशीर्वाद. गणपती बाप्पा मोरया. इथे पाण्याचा कुंड आहे आणि खूप सारे कासव आहेत आतमध्ये. मस्त मस्त, खूप शांत आणि प्रसन्न वाटतं इकडे. पण त्यामुळेच हळू बोलतोय. तिकडे छोटं पिल्लू बघा कासवाचं, त्याची आई वाटतं तिकडे. मंदिराची बाहेरची बाजू आहे ही आणि मंदिर खूपच मस्त आहे. बघा इथून एक्झिट आहे. इथून आपण आतमध्ये आलो होतो. आणि मंदिराच्या बाहेर तुम्हाला असं हार फुल घेण्यासाठी छोटंसं मार्केट सुद्धा आहे. चला, गणपती बाप्पा मोरया. दर्शन असं आपलं खूप जास्त छान झालं आहे आणि जास्तीत जास्त मला ना 5 मिनटं लागली असतील फक्त दर्शनाला. आणि आता आपण निघालो आहे खोपोली साईडला परत जातो, म्हणजे ठाण्याला जायला इन शॉर्ट. निघूयात आता घरी. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील या पेजवरती आणि या यूट्यूबच्या चॅनलवरती. सो टिल देन फॉलो करायला विसरू नका. टेक केअर, राईड सेफ, बाय बाय.